आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने पुन्हाच या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस. पवित्र देव बापा, तू आमची काळजी घेतलीस, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केली. परमेश्वर देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी पुन्हा आज या पवित्र वारी आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येण्याची संधी तू आम्हास दिली, त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभू. आणि या समय देव बापा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये तू दे. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमची दुर्बलता तुला माहीत आहे प्रभू. आमची प्रार्थना आहे देव बापा, प्रभू तुझ्या उपस्थितीने आज तू आम्हास आशीर्वादित कर, आमची दुर्बलता तू नाहीशी कर. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्यासाठी तू आम्हास तयार कर. होय पवित्र देव बापा, आज तुझी उपस्थिती आम्ही मागत आहोत. प्रेमळ देव बापा, आमची प्रार्थना आहे या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास दे. तुझ्या लेकरांचं येणं, त्यांचं परत जाणं सुखरूप आशीर्वादित तू कर. जी आमची प्रियजन आज दुखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्यास आरोग्य तू दे राजा. आणि परमेश्वर देव बापा, या सर्व मंडळीच्या द्वारे तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो पवित्र देव बापा. पुढील सर्व वेळ, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला सामोरे जाऊया. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 40 नंबरचं गीत. जगदोद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने द्यावे.
टिळक ह्या गाण्यामध्ये फार सुंदर रीतीने या जगाचा जो उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचं वर्णन ते करतात. टिळक हे स्वतः एक समर्पित जीवन त्या ठिकाणी जगताना आम्हाला दिसून येतात आणि म्हणून फार सुंदर ते असं म्हणतात की सदा पाय येशूचे पुढे मम अन्य विषय नच सुचे मनामक जीवित नच हे रुचे तयावय. प्रत्येक विश्वासणाऱ्याकरिता रोजचं जीवन आम्ही जगत असताना आमच्या समोर आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा एक फार मोठा आदर्श आणि कित्ता आहे. आणि जेव्हा तो आमच्या समोर आहे, जेव्हा त्याचे पाय आमच्या समोर आहे, जेव्हा त्याचा मार्ग आमच्या समोर आहे, मग आम्हाला त्याच मार्गाने आम्हाला चालायचं आहे.
रोजच्या जीवनामध्ये अनेक विचार, अनेक मार्ग, अनेक प्रसंग आमच्या अवतीभोवती आम्हाला दिसून येतील, परंतु आमची दृष्टी मात्र हे प्रभू येशू ख्रिस्ताकडेच लागलेली असावी. त्याचं अनुकरण करीत त्याच्या मागं आम्हाला जात राहायचं आहे. आणि फार सुंदर ते म्हणतात की जीवित हे नच रुचेता याविना. त्याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसऱ्या कुठल्याही विषयाला, दुसऱ्या गोष्टीला रुची नाही. तो द्राक्षवेल आहे आणि आम्ही त्याची शाखा आहोत. एका विश्वासणाऱ्याचं जीवन फार सुंदर रीतीने टिळक या ठिकाणी आमच्या समोर ठेवतात. आणखीन एक गीत आपण गाऊया त्या प्रभुदेव बापाचे आभार मानित असताना. उपासना संगीतामधून 301 नंबरचं गीत आपल्या सर्वांना येईल. आपण सर्वजण मिळून गाण्याचा प्रयत्न आपण करूया. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे तारो.
त्यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया. स्टीफन आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आज आपण स्तोत्रसंहिता 125 वाचूया. परमेश्वर आपल्या लोकांसोबती आहे. अहरोनाचे स्तोत्र. त्याचा भाव परमेश्वर आहे. ते निश्चल व सर्व काळ टिक्याने सियोन डोंगरासारखे आहे. यरूशलेमेच्या सोबती डोंगर आहेत. तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसोबती आहे. नीतिमानाचे हात दुष्कर्माला लागू नये म्हणून दुर्जनाची दंडली नीतिमानाच्या वतनावर चालणार नाही. हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहे त्याचा कल्याण कर. त्यांचे कल्याण कर. जे आपल्या कुटील मार्गाकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्माबरोबर घालून देईल. इस्रायला शांती असो. यामध्ये स्तोत्रसंहिता 124मध्ये आपल्याला बघता येते. याच्यात प्रश्न आहे की उपकार स्तुती कसं करत आहे. इस्रायलचे लोक 124मध्ये प्रभूचा धन्यवाद करत आहे की तो त्यांच्या पक्षामध्ये. आणि 125मध्ये याचं उत्तर आहे की परमेश्वर त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांच्यामध्ये शांती आहे. आणि ते देवाला धन्यवाद देत आहे. प्रभूने हे वचन दिलं आहे. प्रभूला या वचनासाठी धन्यवाद करूया. स्तोत्रसंहिता 125 टिप्पणी आपल्यासाठी वाचलेलं आहे. आणि परमेश्वराचं आपल्या लोकांसभोवती असणं हे केवढं धन्यतेचं आहे, हे केवढ्या मोठ्या आशीर्वादाचं आहे, हे आम्हास या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून स्तोत्रकर्ता फार सुंदर रीतीने आम्हाला सांगतो की ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते कसे आहेत. ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहे. तुम्ही आणि मी जर परमेश्वरावरती भाव ठेवणारे आहोत, जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहोत, तर आपण कसे आहोत. भक्कम अशा त्या सियोन डोंगरासारखे. याचा अर्थ समजतो का. सियोन डोंगराच्या भोवतीचा कितीही आरडाओरडा करा, सियोन डोंगराला फरक पडतो का. कितीही मोठा वादळ येऊ द्या, डोंगराला फरक पडतो का. डोंगराला फरक पडत नाही प्रियांनो. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, जे परमेश्वरावरती भाव ठेवणारे आहेत, त्यांच्यासाठी स्तोत्रकर्ता असं म्हणतो की ते त्या सियोन डोंगरासारखे आहेत की जो भक्कम आहे, जो स्थिर आहे. आमच्या जीवनामध्ये पुष्कळदा वेगवेगळ्या प्रसंगांमुळं, वेगवेगळ्या वादळांमुळं आम्ही घाबरून जातो, आम्ही निराश होऊन जातो, आम्ही हताश होऊन जातो. प्रियांनो, आम्ही विसरून जातो की आमचा भाव अशा परमेश्वरावरती आहे की जो परमेश्वर त्याच्या समोर काहीही चालत नाही. आणि म्हणून जर त्याच्यावरती आमचा भाव आहे तर आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये या प्रकारे भक्कम असं उभं राहू शकतो प्रियांनो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता आणखीन असं म्हणतो की यरूशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. परमेश्वर देव आपल्या सभोवती आहे आणि आपण त्याच्या त्या संरक्षणाच्या कुंपणामध्ये आपण सुरक्षित आहोत. आमच्यापर्यंत एखादं वादळ, आमच्यापर्यंत एखादा प्रसंग पोहोचण्या अगोदर त्या प्रसंगाला परमेश्वराच्या समोरून यावं लागतं. हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक संघर्षामध्ये आम्ही स्वतःला या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की जर माझा विश्वास माझ्या परमेश्वरावर आहे तर मी स्थिर, आनंदी आणि आशीर्वादित अशा प्रकारचं जीवन मी जगू शकतो. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे ना सर्वांस आशीर्वादित करो. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आज एक वार पुन्हा
आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ जे आहे ते आपल्या प्रभुदेव बापाला आपण सादर करूया. प्रभु के नाम में सभी को सलाम. भजन संहिता 27 इसका 7 दाऊद राजा इस तरह कहता है, यहोवा मेरा बल और मेरी ढाल है, उस पर भरोसा रखने से मेरे मन को सहायता मिलती है. इसलिए मेरा हृदय प्रफुल्लित है और मैं गीत गाकर उसका धन्यवाद करूँगा. तो आइए हम सब मिलकर उसके नाम को धन्यवाद दें और गीत गाए. प्रभु का धन्यवाद करूँगा. आयु के दिन पग पग में सदा तेरी से
मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूँगा। उपासना संगीत 760 में आपण गाएंगे, ख्रिस्त राजे सुवार्ता या जगात सांगाल का। तारणारा ख्रिस्त हा सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गजाल का। या अहो कष्टी या भाराकात घ्यावी सावा घ्या सौख्य निदान। या अहो कष्टी या भाराकात घ्यावी सावा घ्या सौख्य निदान। दीनबंधू या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का। हालेलुया हालेलुया गौरवे गजाल का। गीत करता इस तरह कहता है, उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है। तो आयो हम सब मिलकर उसके पास जाए, उसके नाम को ऊंचा उठाए और गीत गाए, तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। आज हमारे वो साथ है, कल हमारा उसके हाथ है। आज हमारे वो साथ है, कल हमारा उसके हाथ है। तारक नाम
गाता है तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम, ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। बहती नदी वो प्यासे दिल को, वो सावन है बंजर मन को। बहती नदी वो प्यासे दिल को, वो सावन है बंजर मन को। तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम, ओ तारक नाम यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम। सारे जहां में बस एक ही है, बस एक ही नाम तारक नाम। सारे जहां में बस एक ही है, बस एक ही नाम तारक नाम, तारक नाम, जय जय नाम, जय जय नाम यीशु नाम, यीशु नाम। हम सब अपनी जगह पे खड़े हो जाएंगे। हम सबको आने वाला गीत है, हम ताली बजाकर उसकी महिमा को उठाए और कुछ गीतों हम गीत गाएंगे। हालेलुया स्तुति करेंगे, हम यीशु की स्तुति करेंगे। हम सब मिलके आएंगे। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया, क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। पापों को मिटा के पवित्र करके मुक्ति भी दिया है, पापों को मिटा के पवित्र करके मुक्ति भी दिया है। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति
तो आइए हम सब अपने आँखों को बंद करेंगे, अपना ध्यान उसकी ओर लगाएंगे जिसने आपकी और मेरे लिए इस जीवन को अपना जीवन उस क्रूस पर दिया। हम उसे कहेंगे, मैं हूँ निर्बल मानो, पापों के सागर में हूँ खोया, अब तुम संभालो यीशु जी, बहुत सागर में हूँ खोया। तो हम गीत गाएंगे, वंदना करते हैं हम तेरी वंदना करते हैं। वंदना करते हैं हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम। हृदय को तेरे सामने लाकर रखते हम, हृदय को तेरे सामने लाकर रखते हम। वंदना वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते। हृदय में मेरे, हृदय में मेरे मसीहा, जीवन दीप जला। हृदय में मेरे मसीहा, जीवन दीप जला। हृदय के पापों को धोकर प्रेम की राह दिखा। हृदय के पापों को धोकर प्रेम की राह दिखा। वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते। मैं हूँ निर्बल, मैं हूँ निर्बल माना, पापों के सागर में खोया। मैं हूँ निर्बल माना, पापों के सागर में खोया। अब तुम संभालो यीशु जी, भव सागर में हूँ खोया। अब तुम संभालो यीशु जी, भव सागर में हूँ खोया। वंदना करते हैं हम, वंदना करते हैं हम, वंदना करते हैं हम, वंदना करते। शक्ति दे, शक्ति दे दो मुझको, मेरा नहीं कोई मीत। शक्ति दे दो मुझको, मेरा नहीं कोई मीत। जीवन को मेरे ले लो, गाऊं मैं तेरे ही गीत। जीवन को मेरे ले लो, गाऊं मैं तेरे ही गीत। वंदना करते
वंदना करते हम, हृदय को तेरे सामने लाकर रखते हम, हृदय को तेरे सामने लाकर रखते हम। धन्यवाद करते प्रभु आज के दिन के लिए। आपने हमारे जीवन में दिन को जोड़ा। हम धन्यवाद करते प्रभु सभी बातों के लिए। तो हमारे लिए कितना अच्छा है, तूने हमारे लिए अपने प्राण को दिया, तूने हमारे लिए उस क्रूस पर उस दर्द को सहा प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु इस स्तुति प्रशंसा के लिए जो भी हमने कही उसको तो कबूल कर प्रभु। हम प्रार्थना करते इस वचन के लिए प्रभु जो आपका दास हम तक लाएगा प्रभु, उसके अनुसार हम चल सके प्रभु, उसके अनुसार हम आगे बढ़ सके प्रभु। इसमें हमारी तो सहायता मदद कर। हम मांगते हैं प्रभु इस मंडली के लिए प्रभु जो आने की राह पर है, जो आ नहीं पाए प्रभु, उनके तो राह को खोल, उनको तो आने का मन दे प्रभु। हम प्रार्थना करते इस चर्च के लिए प्रभु, इस चर्च पे अपना आश्रय बना के रखिए, हमको हमारे आगे पीछे आपका दूध का पहरा रखिए। ये छोटी सी विनती हमारा उद्धारक यीशु मसीह इसके नाम से मांगता हूँ, आमीन। परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं यावेळेस आपण जाऊया, प्रार्थना करूया। देव बापा तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी। आज एक बार पुन्हा तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत। तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही तुझं वचन वाचत असताना, त्यावरती मनन करत असताना आमचं सहाय्य कर। आम्हास तुझी कृपा तू पुरव आणि पवित्र देव बापा तुझ्या वचनांच्या द्वारे तुझी इच्छा आमच्या जीवनात सिद्धीस नेऊन देव बापा तुझं गौरव तू करून घे। आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो। प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमीन आमीन। आज परमेश्वर देव बापाचं वचन पाहत असताना करिंथकरास पहिले पत्र अध्याय 1 वचन 10 पासून तर 6वा अध्याय पूर्ण एवढा संपूर्ण भाग आज आपल्या मननासाठी आपण आपल्या समोर ठेवत आहोत। करिंथकरास पहिले पत्र अध्याय 1 वचन 10 पासून तर 6वा अध्याय पूर्ण येथवर आपल्या मननासाठी आजचा हा शास्त्र भाग असणार आहे। मागच्या रविवारला आपण या शास्त्र भागावर मनन करायला किंवा या पुस्तकावरती अभ्यास करायला सुरुवात केली आणि मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण करिंथकरास पत्र याचा अभ्यास सुरू केला, आपण सुरुवात केली मानवी जीवन या विषयापासून। पाऊल जेव्हा करिंथ येथील मंडळीला हे पत्र लिहित आहे त्यावेळेला ती मंडळी, त्या मंडळीतले लोक, त्या ठिकाणी असणारे विश्वासणारे हे कसे आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। करिंथ येथील मंडळी जी आहे, आपण तुम्हाला आठवत असेल आपण पाहत असताना आम्ही पाहतो की जगातूनच मंडळीमध्ये लोक आलेले आहेत, जगातूनच वेगळे केलेले लोक मंडळीमध्ये आहे, ज्यांना परमेश्वराने निवडलेलं आहे, ज्यांच्यावरती परमेश्वराची कृपा झाली, जे तुम्ही आणि मी देखील पूर्वी जगामध्ये सर्व प्रकारच्या वाईटामध्ये आपण होतो, परंतु त्या ठिकाणाहून देवाने आपली निवड केली आणि जगापासून आम्हास वेगळं केलं आणि मंडळीमध्ये तो आम्हास घेऊन आला। आणि म्हणून जेव्हा आम्ही मंडळीकडे पाहतो प्रियांनो, मंडळीकडे पाहत असताना त्यामध्ये असणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व आम्ही हे पाहत असताना पावलाच्या समोर हे फार महत्त्वाचं आहे की करिंथ येथील मंडळीमधले लोक कोणत्या विचारसरणीचे आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहेत आणि ती समजून घेणं या पत्राचा अभ्यास करत असताना फार महत्त्वाची आहे। आणि म्हणून मागच्या रविवारी आपण मनन करत असताना आपण 3 प्रकारचं जीवन पाहिलं, ज्यामध्ये ऐहिक जीवन आम्ही पाहिलं की जे लोक देवावरती विश्वास ठेवत नाही, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही आणि जे सर्व जगासाठी आपलं जीवन जगतायत।
त्यानंतर आपण आध्यात्मिक स्वभावाचे लोक देखील मागच्या रविवारी पाहिलेत की ते कसे असतात, त्यांचं जीवन कसं असतं. आणि तिसरी प्रवृत्ती जी आम्ही पाहिली, जी ऐहिक ख्रिस्ती जीवन जगणारे आहेत. ऐहिक ख्रिस्ती म्हणजे त्यांना जगातीलही गोष्टी प्रिय आहेत आणि परमेश्वराकडच्या गोष्टी देखील प्रिय आहेत. दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न ते करतात. आणि ज्यावेळेस आम्ही दोनही गोष्टी सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो, प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही थंडही नाही, ज्यावेळेस आम्ही गरमही नाही, आम्ही कोमट अवस्थेमध्ये ज्यावेळेस आहोत, आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देव अशा स्थितीमध्ये आम्हास ओकून टाकणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्या अर्थी देवाने आपल्याला जगापासून वेगळं केलं आणि त्याच्या मंडळीमध्ये तो आम्हास घेऊन आला, प्रियांनो, आम्हाला आध्यात्मिक स्वभावाचे होऊन आध्यात्मिक जीवन आम्हाला जगायला पाहिजे. आज हा जो एवढा मोठा शास्त्रभाग आपल्या समोर आहे, अध्याय 1 वचन 10 पासून तर संपूर्ण 6वा अध्याय, या शास्त्रभागाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्हाला त्या ठिकाणी मंडळीमधल्या काही समस्या दिसून येतात. या समस्यांच्या संदर्भात पाऊल या शास्त्रभागामध्ये बोलत आहे. आणि म्हणून करिंथ येथील मंडळीतील समस्या हा आपला विषय असणार आहे. करिंथ येथील मंडळीतील समस्या. आता जे करिंथकरास पत्राचा अभ्यास करत आहे, ज्यांचं पूर्ण वाचून झालं असेल, कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल की या संपूर्ण पत्रामध्ये प्रश्न आणि समस्या आहेत. मंडळीमधल्या समस्या आणि मंडळीमध्ये निर्माण होणारे प्रश्न या पत्रामध्ये आहेत. या ज्या समस्या आहेत, ही जी प्रश्न आहेत, पावलाला 2 माध्यमातून समजलीत. एक तर काही प्रश्न, काही समस्या याविषयी पावलाने इतरांकडून ऐकू स्वरूपाच्या या समस्या आणि प्रश्न. आणि दुसरं म्हणजे मंडळीने स्वतः पत्र लिहून पावलाला काही प्रश्नांची उत्तरं विचारली. काही प्रश्न जी आहेत ती मंडळीने स्वतः पावलाला पत्र लिहिलं आणि या समस्या आमच्या समोर आहेत, हे प्रश्न आमच्या समोर आहेत, त्याविषयी त्यांनी पावलाचं मार्गदर्शन मागितलं. आणि म्हणून ऐकीव समस्या आणि लेखी स्वरूपात विचारलेल्या समस्या, प्रश्न यांची उत्तरं पाऊल करिंथकरासच्या या पहिल्या पत्रामध्ये आम्हाला देताना दिसून येतो. आजचा जो संदर्भ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे, या संदर्भामध्ये ऐकीव स्वरूपातली जी काही प्रश्न आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्यावरती आपण लक्ष देणार आहोत, त्यावरती आपण विचार करणार आहोत, ऐकीव स्वरूपातल्या. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही अध्याय 1 वचन 10 पासून तर 6व्या अध्यायापर्यंत वाचत जाता, प्रियांनो, ज्या समस्या या ठिकाणी करिंथ येथील मंडळीतील पाऊल ऐकतो त्याविषयी तो लिहितो. अध्याय 1 वचन 10 पासून तर अध्याय 4 वचन 21 पर्यंत मंडळीतील फुटी यावरती पाऊल आपलं लक्ष केंद्रित करतो. मंडळीतील फुटी. करिंथ येथील मंडळीमध्ये फुटीचं किंवा विभाजन होण्याचं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आणि ज्यावेळेस पावलाने याविषयी ऐकलं त्यावेळेस तो त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतो. करिंथ येथील मंडळीमध्ये विभाजन किंवा गट पडणे किंवा फुटी कशा स्वरूपाच्या होत्या? लक्षात घ्या की करिंथ येथील लोक जे आहे ना, त्या ठिकाणाची जी संस्कृती आहे किंवा ग्रीक तत्वज्ञान जे आहे, याचा एवढा मोठा पगडा या करिंथ येथील लोकांवरती होता. आणि करिंथ येथील लोकांना आपलं ज्ञान, त्याचप्रमाणे आम्ही किती हुशार आहोत, आम्ही किती ज्ञानी आहोत, हे त्या ठिकाणी त्यांना जगासमोर प्रदर्शित करणं हे फार आवडायचं. मोठमोठे भाषण देणे,
हे त्यावेळेला एक फार आवडीचा विषय असायचा. आणि अशा या स्थितीमध्ये पावलाने ज्यावेळेस या मंडळीची स्थापना केली, आपल्या दुसऱ्या सुवार्ता फेरीमध्ये पावलाने ही मंडळी स्थापन केली. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी ह्या मंडळीमध्ये इतरही सेवक त्या ठिकाणी येऊन गेलेत, ज्यामध्ये अपुल्लोसाचं नाव देखील आहे. आणि अपुल्लोस हा असा वक्ता त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की ज्याचं आपल्या भाषेवरती, ज्याचं आपल्या संदेशांवरती फार मोठी पकड त्याची होती. फार सुंदर वक्ता अपुल्लोस त्या ठिकाणी होता. वादविवाद करण्यामध्ये, प्रश्न उत्तरांमध्ये अपुल्लोस जो आहे तो त्या ठिकाणी सरस त्या ठिकाणी दिसून येत होता. आणि म्हणून आता करिंथ येथील मंडळीमध्ये काय झालं की आमचा नेता कोण, आम्ही कोणाच्या मागं आम्ही जाणार. मग काही जण आम्ही पावलाच्या मागं जाणार, काही जणांचं आम्ही अपोल्लोसाच्या मागं जाणार, काही जण आम्ही केफाच्या मागं जाणार, पेत्राच्या मागं आम्ही जाणार. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या मंडळीमध्ये फुटीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं होतं. आणि पाऊल ज्यावेळेस ही गोष्ट ऐकतो, ज्यावेळेस हे पावलाच्या कानावरती येतं, पाऊल या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करतो. ज्यावेळेस तुम्ही पहिला अध्याय 10 ते 17 वचनं वाचता त्यावेळेस तुम्हाला ह्या फुटीचं स्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि मग 18व्या वचनापासून तर पुढं ज्यावेळेस तुम्ही वाचता त्या ठिकाणी या फुटींची कारणं त्या ठिकाणी त्यावरती पाऊल लिखाण करताना तुम्हाला दिसतो. पाऊल यांना या संदर्भात फार सुंदर रीतीने तो सांगतो की ह्या ज्या फुटी तुमच्यामध्ये निर्माण होत आहेत, ही जी परिस्थिती तुमच्यामध्ये निर्माण होत आहे, त्यापासून त्यांनी कसं सांभाळायचं आहे. संदेशाविषयी असणारे गैरसमज आणि सेवा कार्याविषयी निर्माण झालेले गैरसमज ह्यामुळं तुमच्यामध्ये फुटी निर्माण होत आहेत. पाऊल फार सुंदर रीतीने त्यांना सांगतो संदेशांविषयीचे गैरसमज. हे समजावून सांगण्यासाठी पाऊल त्या ठिकाणी तत्वज्ञान आणि प्रगटीकरण याविषयी पाऊल त्यांना सांगतो. फिलॉसॉफी आणि रिव्हलेशन, तत्वज्ञान आणि प्रगटीकरण. तत्वज्ञान जे माणसाने मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित फार आकर्षक, फार मन वळवणाऱ्या तुम्हाला वाटत असतील, परंतु त्याचा काही एक उपयोग नाही. परंतु जे प्रगटीकरण देवापासून येतं, जे वचन देवापासून येतं, जे प्रगटीकरण देवापासून येतं, ते मनुष्याची उन्नती साधणारं आहे. फार सुंदर रीतीने पाऊल त्या ठिकाणी त्यांना तो सांगतो. एवढंच नव्हे तर सेवा कार्याविषयीचा जो गैरसमज त्यांचा निर्माण झालेला त्याविषयी पाऊल या वचनांमध्ये फार सुंदर सांगतो. 3रा अध्याय वचन 5 पासून 4था अध्याय वचन 5 पर्यंत जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पाऊल त्यांना सांगतो की पाऊल कोण आहे, अपुल्लोस कोण आहे. हे देवाने निवडलेले कारभारी आहेत, हे देवाने निवडलेले लोक आहेत. एकाने बी पेरलं तर एकाने पाणी घातलं, परंतु वाढवणारा परमेश्वर देव आहे, वाढवणारा परमेश्वर देव आहे. आणि ह्या प्रकारे पाऊल जो आहे या लोकांचे हे जे विचार आहेत, या विचारांना पाऊल त्या ठिकाणी हात लावताना आम्हाला दिसून येतो. आजही प्रियांनो आम्हाला हे लक्षात येईल की मंडळीमध्ये ज्या वेळेला फुटीचं वातावरण निर्माण होतं त्याला फार मोठं कारण हे गैरसमजाचं कारण आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस एखाद्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात, ज्यावेळेस रक्ताच्या नात्यांमध्ये भांडणं सुरू होतात, जर तुम्ही त्याच्या खोलात जर जाऊन पाहिलं तर त्याचं मूळ कारण जे तुम्हाला दिसून येतं ते म्हणजे निर्माण झालेले गैरसमज. या गैरसमजामधून एकमेकांवरचा उडालेला विश्वास आणि एकमेकांवरती केलेले आरोप. प्रियांनो मुळात जर आम्ही जाऊन पाहिलं ना तर फुटींचं कारण जे असतं ते म्हणजे गैरसमज. देवाचे लोक या नात्याने पाऊल
फार स्पष्टपणे या ठिकाणी तो मंडळीला सांगतो की आपण ख्रिस्ताचं एक शरीर आहोत. आणि मग तुम्ही या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये हे विभाग कसे करता? तुम्ही कसे म्हणतात की मी पावलाचा आहे? तुम्ही कसे म्हणतात की मी अपुल्लोसाचा आहे? तुम्ही कसं म्हणता की मी केफाचा आहे? ख्रिस्ताच्या शरीराचे अशा प्रकारचे विभाग करता येतील काय? वाढवणारा, पाणी घालणारा, बी पेरणारा हे वेगळे आहेत, परंतु वाढवणारा तो जो परमेश्वर आहे ना, तोच सर्व काही आहे. तोच सर्व काही आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील हे फार महत्त्वाचं आहे की ज्या देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे, प्रियांनो, ज्या देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे त्या देवाला आमच्या जीवनामध्ये सर्वस्व समोर करून आम्हाला आमचं जीवन जगायचं असतं. प्रियांनो, करिंथ येथील मंडळीमध्ये फुटींचं स्वरूप आणि त्या फुटींची कारणे मी तुमच्या समोर ठेवली. पाऊल त्याविषयी या ठिकाणी लिहित आहे. आणि मग 4 अध्याय वचन 6 ते 21 पर्यंत मंडळीमध्ये निर्माण होत असलेल्या या ज्या फुटी आहे ह्या संपवाव्यात यासाठी पाऊल या मंडळीला विनंती करताना आम्हाला दिसून येतो. आणि हे या फुटी दूर करण्यासाठी पाऊल या वचनांमध्ये काही गोष्टी करण्यासाठी सांगतो. काय सांगतो पाऊल? त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही 4 अध्याय वचन 6 ते 21 वाचाल त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पाऊल या मंडळीला म्हणतो की तुम्ही कोणाचाही न्याय निवाडा करू नका. कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण सरस आहे. पाऊल त्या ठिकाणी स्वतःचंही उदाहरण देतो की मी जरी माझ्या स्वतःला दोषी ठरवत नाही याचा अर्थ हा नाही की मी दोषी नाही. पाऊल म्हणतो की प्रभूच्या दिवसापर्यंत तुम्ही एकमेकांचा न्याय निवाडा करू नका, कारण तो परमेश्वर देव जो आहे हा सर्व अंतःकरणे पारखणारा परमेश्वर आहे. हा परमेश्वर देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. पाऊल या फुटी दूर करण्यासाठी, ही परिस्थिती दूर करण्यासाठी पाऊल या मंडळीला सांगतो की तुम्ही एकमेकांचा न्याय निवाडा करू नका. आपण जे काही आहोत, पाऊल त्यांना समजावून सांगतो की आपण जे काही आहोत ते देवापासून जे आम्हास मिळालेलं आहे त्यापासून आम्ही आहोत. पाऊल आणखीन त्या ठिकाणी त्या लोकांच्या समोर सांगतो की पाऊल, अपुल्लोस, केफा हे कोण आहेत, हे काय आहेत? यांना देवाने दिलेल्या कृपेप्रमाणे, यांना देवाने दिलेल्या दानाप्रमाणे ते त्यांचं काम करत आहेत, ते त्यांची सेवा करत आहेत. मंडळीमध्ये तुम्ही आणि मी जे आहोत, आज आम्ही ज्या चांगल्या अवस्थेत आहोत, आज आम्ही जे काही आहोत, पाऊल त्यांना म्हणतो की ते परमेश्वरापासून तुम्हाला मिळालेलं आहे. पाऊल म्हणतो की असं काय तुमच्या जवळ आहे की जे तुम्हाला परमेश्वरापासून मिळालं नाही? असं तुमच्याकडं काय आहे की जे परमेश्वरापासून मिळालेलं नाहीये? पाऊल म्हणतो की परमेश्वराने ज्याला त्याला जशी कृपा पुरवलेली आहे तो त्याप्रमाणे त्या ठिकाणी करत आहे. पाऊल आणखीन त्यांना म्हणतो की तुम्ही इतक्यातच तृप्त झालात का? तुम्ही इतक्यातच धनवान झालात का? आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वरासोबत आम्ही समोर जात असताना, आम्ही आध्यात्मिक जीवनात वाढत असताना पाऊल म्हणतो की तुम्ही इतक्यातच तृप्त झालात का? तुम्ही जर या पत्राची सुरुवात जर पाहिली ना तर पाऊल या मंडळीची प्रशंसा करतो. कशासाठी प्रशंसा करतो माहिती आहे? पाऊल या मंडळीची प्रशंसा करतो की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढ होत गेली तसतसे तुम्ही त्याच्यामध्ये वाढत गेला.
तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही कमजोर पडला नाही, कुठल्याही प्रकारच्या आध्यात्मिक दानांमध्ये तुम्ही कमी दिसून आला नाहीत. या मंडळीची जी झालेली वाढ आहे त्या वाढीसाठी पाऊल या मंडळीची प्रशंसा करतो. आणि त्यानंतर आता पाऊल म्हणतो की तुम्ही एवढ्यातच तृप्त झालात का? तुम्ही एवढ्यातच धनवान झालात का? प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जे आहोत, आम्ही परमेश्वराबरोबरच्या आमच्या जीवनामध्ये येथवरच आम्ही समाधानी झालेला आहोत काय? आज आमच्यामध्ये किती आध्यात्मिक दाणं दिसून येतात? आज आमच्यामध्ये किती आध्यात्मिक फळे दिसून येतात? मंडळी ही आध्यात्मिकतेमध्ये वाढण्यासाठी बोलावलेली आहे. तुम्हाला आणि मला रोज आणि रोज त्या पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये वाढायचं आहे. आम्हाला रोज आणि रोज देवापासून, त्या पवित्र आत्म्यापासून मिळणाऱ्या त्या दानांमध्ये, त्या सामर्थ्यामध्ये आम्हाला वाढत जायचं आहे. मला नाही वाटत की एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी असं म्हणू शकते की आता बस, आता बस. पौल स्वतः म्हणतो की मी अजूनही ते मिळवलेलं नाही, अजूनही नाही, अजूनही नाही. मग विचार करा, तुम्हाला आणि मला आपल्या आध्यात्मिक जीवनाकरिता किती श्रम आणि किती कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. पाऊल या मंडळीला एका वडिलांप्रमाणे तो त्यांना बोध करतो आणि विनंती करतो. पाऊल या मंडळीला म्हणतो की ख्रिस्तामध्ये तुम्हाला अनेक गुरु असतील, शिक्षक असतील, परंतु पाऊल त्यांना म्हणतो मी तर तुम्हाला ख्रिस्तामध्ये जन्म दिलेला आहे. मी तर तुम्हाला ख्रिस्तामध्ये जन्म दिलेला आहे. आणि या प्रकारे पाऊल जो आहे या मंडळीला तो विनंती करतो. तो या मंडळीला हे फार स्पष्टपणे सांगतो की ह्या ज्या गोष्टी आहेत, या ज्या फुटी आहेत, किंवा ही जी तुमची विचारसरणी आहे, त्यापासून परावृत्त व्हा. ख्रिस्ताच्या शरीराचे तुकडे करणे किंवा ख्रिस्ताच्या शरीरामध्ये विभाजन घडवून आणणे, फुटी निर्माण करणे, यासाठी आम्ही दोषी ठरू नये. यासाठी आम्ही दोषी ठरू नये. यासाठी प्रत्येकाने विचार करणे हे फार महत्त्वाचं आहे. पाऊल करिंथ येथील मंडळीला या गोष्टीचं उत्तेजन देत आहे. प्रियांनो, आज तेच उत्तेजन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे. मी असेल, मंडळीतील प्रत्येक व्यक्ती, आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण पहिल्याने करायचं आहे की मी किती फळांमध्ये वाढत आहे, मी किती दानांमध्ये वाढत आहे. मला पहिल्याने त्यावरती काम करायचं आहे. मला हे लक्षात घ्यायचं आहे, मला हा विचार करायचा आहे की मी देवाचा दोषी ठरू नये. हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये तुकडे करणे, याचं विभाजन करणे, यामध्ये फुटी पाडणे, यासाठी मी देवाचा दोषी ठरू नये. यासाठी मी असेल किंवा आपण प्रत्येक जण आपण या गोष्टीचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. ही मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे आणि त्या शरीराचे अवयव म्हणून तुम्ही आणि मी, आम्हाला आमची सेवा, आपलं काम आपल्याला करत राहायचं आहे. प्रियांनो, त्यानंतर 5व्या अध्यायापासून पाऊल दुसऱ्या समस्येकडं, जी दुसरी समस्या पावलाने या मंडळीविषयी ऐकली, तो त्याविषयी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना करतो. ज्यावेळेस आम्ही 5व्या अध्यायापासून पुढं वाचत जातो, आता या ठिकाणी पुन्हा एकदा मंडळीचं जे आचरण आहे, विश्वासणाऱ्यांचं जे जीवन आहे, त्याविषयी पाऊल या ठिकाणी सांगतो. आणि 3 गोष्टींना पाऊल या अध्यायामध्ये हात लावताना, म्हणजे 5वा अध्याय आणि 6वा अध्याय, या 2 अध्यायांमध्ये, एक
मंडळीतील शिस्त याविषयी पाऊल त्यांना सांगतो. दुसरं, विश्वासणाऱ्यांचे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये गेलेले खटले जे आहे त्याविषयी पाऊल यांना सांगतो. आणि तिसरं म्हणजे शारीरिक सुखासाठी आपल्या शरीराचा दुरुपयोग करणे याविषयी पाऊल या मंडळीला या ठिकाणी तो सांगतो. मंडळीतील शिस्तीविषयी पाऊल या मंडळीला सांगतो की तुमच्यामध्ये जे भयंकर स्वरूपाचे जार कर्म आणि पाप जे तुमच्यामध्ये शिरलेले आहेत त्याबद्दल तुम्ही का काही करत नाहीये. पाऊल या मंडळीला सांगतो की अशांना आपल्यामधून तुम्ही दूर करा, अशा व्यक्तीला आपल्यामधून तुम्ही दूर करा. कारण ख्रिस्ताचं शरीर, ख्रिस्ताची मंडळी जी आहे त्यामध्ये शिस्त असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा ज्या काही जार कर्माच्या, व्यभिचाराच्या आणि पापमय ज्या गोष्टी आहेत, पाऊल त्या ठिकाणी म्हणतो की अशा गोष्टींना किंवा अशांना तुम्ही आपणापासून दूर करा. ज्यावेळेस तुम्ही करिंथकरास पत्र वाचता, पाऊल फार सुंदर स्पष्टपणे आम्हाला एक गोष्ट शिकवतो. कोणती माहिती आहे? पाऊल म्हणतो की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जगाबरोबर समरूप होऊ नका, जगातील गोष्टींपासून दूर राहा. परंतु काही जणांनी त्याचा अर्थ असा घेतलेला होता की ख्रिस्ती तर लोकांसोबत बोलायचं नाही, त्यांच्यासोबत संबंध ठेवायचा नाही, त्यांच्यासोबत उठायचं बसायचं नाही, त्यांच्यासोबत मैत्री करायची नाही. परंतु पाऊल म्हणतो की मी तुम्हाला हे सांगितलेलं नाहीये, मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. मी जे तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ आहे की जर एखादा विश्वासणारा जर तो अशा प्रकारच्या व्यभिचारांमध्ये आढळतो, तुम्ही त्याच्यापासून दूर व्हा. एखादा विश्वासणारा जर व्यसनाधीन जीवन जगतो तर तुम्ही त्याच्यापासून स्वतःला दूर करा. विश्वासणारा जेव्हा जगातील लोकांसारखा जगू लागतो त्यावेळेस तुम्ही अशा व्यक्तीपासून दूर राहा. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. ख्रिस्ताने ज्यावेळेस आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे त्यावेळेस आम्हाला, जेव्हा आमचं ख्रिस्ताबरोबर नातं आहे, ज्यावेळेस आम्ही त्याचे लोक म्हणून या जगामध्ये आहोत, तर मग आम्हाला त्याच्याकरिता आमचं जीवन जे आहे ते आम्हाला जगायला पाहिजे. प्रियांनो, फार मोठा प्रश्न आहे की न्यायालयामध्ये जायचं की नाही, कोर्टामध्ये जायचं की नाही. विश्वासणाऱ्यांच्या समोर हा एक फार मोठा प्रश्न आहे, एक फार मोठा प्रश्न आहे. परंतु पाऊल या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही त्या ठिकाणी जायचं नाहीये. त्यापेक्षा तुम्ही छळ सहन करत का नाही? तुम्ही 5वा आणि 6वा अध्याय वाचा. त्या ठिकाणी पाऊल फार स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही तुमच्याच भावाला नाडवण्यासाठी तुम्ही तुमचे खटले जे आहेत ते अविश्वासणाऱ्यांच्या समोर घेऊन जाता. पाऊल म्हणतो त्यापेक्षा तुम्ही सहन का नाही करत ख्रिस्तासाठी? प्रियांनो, विश्वासणाऱ्यांची वृत्ती कशी असायला पाहिजे? प्रियांनो, पाऊल आम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ख्रिस्तासाठी मी त्रास सहन करायला तयार असावा. ख्रिस्तासाठी मी अपमान सहन करायला तयार असावं. ख्रिस्तासाठी मी प्रत्येक गोष्टीकरिता तयार असावं. ही प्रवृत्ती, हा विचार पाऊल या ठिकाणी करिंथ येथील मंडळीमध्ये निर्माण करण्यासाठी तो सांगत आहे. आपल्या शरीराचा दुरुपयोग तुम्ही करू नका म्हणून पाऊल सांगतो. व्यभिचारासारखे पाप, आपल्या शरीराचा दुरुपयोग. आता आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेला आहोत म्हणून आता आम्ही कुठलंही पाप केलं तरी त्याचा काही परिणाम होणार नाही, अशी चुकीची शिकवण जी त्या ठिकाणी त्यांना देण्यात आली होती. त्यामुळं जे सर्व प्रकारचं घाणेरडं पाप त्यांच्यामध्ये होतं, पाऊल म्हणतो की तुमचं ख्रिस्ताबरोबर नातं असताना, तुम्ही ख्रिस्ताबरोबर जडलेले असताना
तुम्ही अशा गोष्टींसाठी स्वतःला कसं सादर करता? जर आम्ही म्हणतो की मी देवाचा आहे, जर मी म्हणतो की ख्रिस्ताबरोबर माझं नातं आहे, तर मग अशा प्रकारच्या सर्व त्या घाणेरड्या गोष्टी, सर्व प्रकारची ती घाणेरडी पापं पाऊल म्हणतो की तुमच्यापासून तुम्ही दूर करायची आहे. तुम्ही तुमच्यापासून ती दूर करायची. पाऊल म्हणतो तुम्ही दुसरं कुठलंही पाप कर्म ज्यावेळेस करता ते शरीराच्या दुरून करता, शरीराच्या बाहेरून करता. परंतु ज्यावेळेस तुम्ही शरीर सुखासाठी तुमच्या शरीराचा दुरुपयोग तुम्ही करता, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला त्या ठिकाणी भ्रष्ट करता आणि तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. जर मी ख्रिस्तासोबत जडलेलो आहे तर माझं जीवन जे आहे, माझं आचरण जे आहे, माझं बोलणं जे आहे, माझं संपूर्ण जीवन जे आहे ना, त्याद्वारे ख्रिस्ताचा बहुमान झाला पाहिजे. त्या ठिकाणी ख्रिस्ताचं गौरव त्या ठिकाणी झालं पाहिजे. प्रियांनो, ख्रिस्ताचं गौरव त्या ठिकाणी झालं पाहिजे. ख्रिस्ताचं गौरव त्या ठिकाणी झालं पाहिजे. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने आमच्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टीकडे फार बारीक लक्ष द्यायचं आहे की मी हे जे माझं शरीर देवाचं मंदिर आहे, या शरीराच्या द्वारे या मंदिराला मी भ्रष्ट तर करत नाहीये ना. याच्याकडं आम्हाला फार विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण देवाचा आत्मा आमच्या ठाई वस्ती करतो. हे देवाचं मंदिर आहे आणि हे ते पात्र आहे जे देवाने निवडलेलं आहे. हे ते पात्र आहे ज्या पात्राचा उपयोग देवाला करायचा आहे. माझं मुख हे देवाने त्याच्या स्तुतीसाठी आणि त्याच्या उपयोगासाठी वेगळं केलेलं आहे. माझे हात, माझं संपूर्ण शरीर जे आहे हे ख्रिस्ताच्या सेवेसाठी आणि गौरवासाठी पवित्र आणि शुद्ध करण्यात आलेलं आहे. आणि मला ते पावित्र्य, मला ती शुद्धता राखण्यासाठी झटत राहायचं आहे. मला त्यासाठी नेहमी प्रयत्नशील मला त्याकरिता असायला पाहिजे. पौलाने या करिंथ येथील मंडळीविषयी या दोन गोष्टी किंवा जे दोन भाग मी तुमच्या समोर ठेवलेत. पहिला भाग ज्यामध्ये मंडळीतील फुटींबद्दल पाऊल सांगतो आणि दुसरा भाग ज्यामध्ये मंडळीचं जे आचरण आहे त्याबद्दल पाऊल त्या ठिकाणी सांगतो. ज्या गोष्टी पाऊलाने ऐकल्या त्याबद्दल पाऊल जो आहे त्या ठिकाणी तो सांगत आहे. आज प्रियांनो, मंडळी या नात्याने या गोष्टींचं लागूकरण आम्ही आमच्यासाठी कशा प्रकारचं करणार आहोत. आज मंडळी या नात्याने पाऊल जे करिंथ येथील मंडळीला सांगतो त्या गोष्टी आम्ही आमच्यासाठी आम्ही त्यांचं लागूकरण आम्ही कशा प्रकारे करणार आहोत हे फार महत्त्वाचं आहे. करिंथ येथील मंडळीमध्ये फुटींचं स्वरूप हे वेगळं असू शकतं, परंतु आरंभापासून ख्रिस्ताची मंडळी जी आहे या समस्येला नेहमी तोंड देत आलेली आहे. फुटींचं स्वरूप वेगळं असू शकतं, फुटींचे कारण वेगळे असू शकतात, परंतु परिणाम त्याचा एकच आहे. परिणाम त्याचा एकच आहे आणि तो म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराचं विभाजन, फुटी पडणे, त्यामध्ये फुटी निर्माण होणे. आणि म्हणून पाऊलाने करिंथ येथील मंडळीला जी विनंती केली आणि जे मार्गदर्शन केलं, प्रियांनो, तेच आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे. तेच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्हाला पहिल्याने हे समजून घ्यावं लागेल की हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि आम्ही यामध्ये आम्हाला त्याने पाचारण केलेलं आहे, अवयव बनवलेलं आहे, आम्हाला सेवा दिलेली आहे, आम्हाला त्याच्याकरिता झटायचंच आहे. मग कदाचित त्यासाठी मला त्रास सहन करावा लागेल, कदाचित त्यासाठी मला अपमान सहन करावा लागेल, परंतु मी फुटींसाठी मी दोषी ठरू नये
म्हणून मला माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. मी ख्रिस्ताकरिता त्रास सहन करणारा बनेल. मी ख्रिस्ताकरिता अपमान सहन करणारा बनेल. मी ख्रिस्ताकरिता सर्व गोष्टी सहन करेल. प्रियांनो, ह्या प्रवृत्तीने आम्हाला आमच्या स्वतःला ख्रिस्ताकरिता त्याच्या मंडळीच्या सेवेकरिता आम्हाला समर्पित करावं लागेल. आम्हाला त्याच्याकरिता आम्हाला या प्रकारे समर्पित व्हावं लागेल. नाही तर आरंभापासून मंडळी या समस्येला तोंड देत आलेली आहे. तुम्ही आणि मी एकमेकांचे वैरी आणि एकमेकांचे शत्रू नाही. करिंथ येथील मंडळीतले लोक एकमेकांचे वैरी आणि शत्रू नव्हते. कुठल्याही मंडळीमध्ये एकमेकांचे वैरी आणि शत्रू त्या ठिकाणी नाही. परंतु प्रियांनो, मंडळीचा वैरी आणि मंडळीचा शत्रू जो सैतान, जो आमच्या अशक्तपणाचा उपयोग करतो, आम्ही त्याला आमच्या जीवनातून संधी उपलब्ध करून देऊ नये म्हणून मी ख्रिस्ताकरिता त्रास सहन करणारा मला बनावं लागेल. प्रियांनो, तुमच्यावर आणि माझ्यावर ही एक फार मोठी जबाबदारी परमेश्वर देवबापाने दिलेली आहे. आणि म्हणून करिंथ येथील मंडळीला जी विनंती त्यावेळेस पौल करतो, प्रियांनो, आज देवाचं वचन पुन्हा एकदा त्याच समस्यांचं स्वरूप भिन्न असू शकतं, परंतु त्याचे परिणाम आणि त्याचे प्रतिफळ जे आहे या गोष्टी मात्र सारख्याच राहतात. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला पुन्हा एकदा या ख्रिस्ताच्या मंडळीकरिता नव्याने समर्पित होऊन परमेश्वराकरिता आम्हाला जीवन जगावं लागेल. आणि त्या सर्व गोष्टी ज्या देवाला आवडत नाहीत, ज्या वाईट आहेत, ज्यामुळं हे शरीररूपी मंदिर आम्ही भ्रष्ट करून घेतो, प्रियांनो, अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला आमच्यापासून दूर कराव्या लागतील. आज परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आम्हासोबत काय बोलतो, या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज पुन्हा एकदा त्या दिशेने स्वतःचं आत्मपरीक्षण आपल्याला करता येईल. आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण आपल्याला करता येईल. प्रियांनो, मी ख्रिस्ताबरोबर जडलेलो आहे. ज्यावेळेस मी ख्रिस्ताबरोबर जडलो, तो आणि मी एक आहे. एका आत्म्याने आम्ही चालविल्या जातो. आणि म्हणून जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये अशा जर गोष्टी दिसून येतात की ज्या या शरीररूपी मंदिराला भ्रष्ट करणाऱ्या आहेत, मग ती व्यसनं असू शकतात, त्या सर्व वाईट पापमय गोष्टी असू शकतात, आम्हाला त्या आमच्यापासून दूर कराव्या लागतील. मी ख्रिस्ताच्या शरीराकरिता झटणारा मला बनायचं आहे. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. प्रभू देव बापा, तू आमचं सहाय्य कर. राजा, करिंथ येथील मंडळी ज्यावेळेस आम्ही तिच्याकडे पाहतो, तुझ्या सेवकाने ज्या गोष्टी त्या मंडळीला सांगितल्यात, परमेश्वर देव बापा, आज त्याच गोष्टी पुन्हा तू आम्हास आठवण करून देतो आणि आमचं आत्मपरीक्षण करण्यासाठी आम्हास उत्तेजन देतो. आम्ही तुझे आभार मानतो. आज आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, आम्ही प्रत्येकजण या मंडळीकरिता, तिच्या ऐक्यतेकरिता, या शरीराच्या वृद्धीकरिता झटणारे व्हावेत म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभूचे. परमेश्वर देव बापा, एक शुद्ध आणि पवित्र अशा प्रकारचं जीवन जगण्याकरिता आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. मान महिमा गौरव तुला देऊन प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. पुन्हा एकदा आठवण करून देतो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 10 वाजता
विशेष प्रार्थनेचं आयोजन आहे. वेळेवरती आपण प्रार्थनेला सुरुवात करणार. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.